इथे शेअर स्क्रीन स्क्रीन विजिबल आहे guys? Yes. हो. ओके ग्रेट. न्यू कॅन्डिडेट जॉईन झालेत का संदीप? नाही ते माझा फ्रेंड आहे तो. अच्छा अच्छा. अं, ऍक्च्युली माझ्या बाकी बॅचेसला पण हेल्प करतो मला MCSS च्या वगैरे. तो ऑलरेडी वर्किंग आहे. ओके ओके. हे आपण रिसोर्स ग्रुप बघत होतो. ठीक आहे. सबस्क्रिप्शन ऍक्सेस वगैरे होप आज तुम्ही करून घ्या प्रॅक्टिस. ठीक आहे. पण तुम्हाला आज मी व्हर्च्युअल मशीन सांगणार आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल मशीन फक्त कशी क्रिएट करायची बघूया. त्यासाठी मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का, तुमच्या प्रत्येकाचा एक वेगवेगळं रिसोर्स ग्रुप बनवून देतो. ठीक आहे. याच्यावरती पोर्टलवरती तुमच्या समोर, आणि प्रत्येकाला रिसोर्स ग्रुप लेवलला ऍक्सेस देतो. ठीक आहे. म्हणजे ज्याचा त्याचा सेपरेट रिसोर्स ग्रुप राहील, जो तो त्याच्या रिसोर्स ग्रुपमध्येच फक्त VMs क्रिएट करू शकतो किंवा जे काय परफॉर्म करू शकतो इंडिव्हिज्युअल रिसोर्स ग्रुप लेवलला करू शकतो. ठीक आहे. जेणेकरून तुमचे रिसोर्सेस तुम्हाला लगेच कळतील आणि बाकी एकमेकांचे रिसोर्स तुम्ही रिमूव्ह वगैरे करणार नाहीत. ठीक आहे. तर आपण पहिले ते करून घेऊयात ऍक्सेस तुमचा, नंतर मी VM घेतो. पण स्क्रीन शेअर करतो का केतनकडे ऍक्सेस आहे मेन, राईट? हा एकच मिनिट. नाहीतर माझ्या ईमेल ID ला मला इन्व्हाइट कर, मला इथूनच लॉग इन करता येतं त्याला डायरेक्ट. इन्व्हाइट कुठून करू? एक मिनिट शेअर करतो. हा शेअर कर ना, मी तुला सांगतो ईमेल. स्क्रीन दिसते विजिबल? वेट लोड होते. हा दिसते. ओके. पण आता युजर्स मध्ये एकच मिनिट. हा ईमेल ID मी तुला पिंग करतो, याला इन्व्हाइट कर. चॅट मध्ये बघ, चॅट मध्ये फर्स्ट. तिथे होमवरती युजर्स नाही बरोबर, न्यू युजर वरती क्लिक कर तिथे. इन्व्हाइट एक्सटर्नल युजर. डिस्प्ले नेम नॅनटेक सोल्युशन टाक. टेस्ट नॅनटेक. अकाउंट. नॅनटेक सोल्युशन स्पेस देऊन टाक. ओके ग्रेट. खाली ठीक आहे. डायरेक्ट इन्व्हाइट वरती क्लिक करून टाक. इथे जास्त काही गरज नाही. इन्व्हाइट. तर आपल्याला इथं दिसणार नाही का युजर्स? त्याच्यामध्ये दिसेल ना, तो सर्च कर ना, तिथे रिफ्रेश कर पाहिजे एकदा, तिथे दिसेल तुला. आला. आलं ना. तिथं त्याला ऍक्सेस दे ना. ग्लोबल ऍडमिन दे इथे आणि सबस्क्रिप्शन लेवलला दे. प्रॉपर्टी मधूनच द्यावं लागेल ना? इथे बघ, असाइन्ड रोल्स दिसतंय का? तिथे सर्च कर असाइन्ड, लेफ्ट पेन मध्ये. हा नाही तिथे वेट. इथे ऍड असाइनमेंट दिसते वरती. ऍड रोल्स. ऍड असाइनमेंट.
इथे सर्च कर, वरती सर्च कर ग्लोबल. हे बिल्ट इन रोल्स आहेत. ठीक. ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर. तर ऍड कुठला करू? हा, तिथेच ऍड वरती क्लिक कर. झाला आहे झालंय ना? हा, ठीक आहे. तिकडे सबस्क्रिप्शनला जा. सबस्क्रिप्शन सर्च कर. मेन सर्च बार मध्ये मग तिथे वरती. हा हा ऍक्टिव्ह डायरेक्टरीचा सेक्शन आहे, राईट. इथून आपण सबस्क्रिप्शनला ऍक्सेस नाही देऊ शकत. तुला त्यासाठी आरबॅक परमिशन पण द्यावे लागेल मला. इथे आता मला तू हा जो रोल दिलाय याच्यात मी फक्त याला रिफ्रेश कर, खाली दिसेल तुला. रिफ्रेश केलं ना, खाली असाइन झालेला दिसेल रोल. तिथे रिफ्रेश टाइम. हा, ठीक आहे. याच्यात मी फक्त काय करू शकतो, ऍक्टिव्ह डायरेक्टरी रिलेटेड गोष्टी करू शकतो, राईट. आता मला रिसोर्स सबस्क्रिप्शन लेवलला मला रिसोर्सेस क्रिएट करून द्यायचे, रिसोर्स ग्रुप्स. त्यासाठी तुला मला आरबॅक परमिशन्स द्यावं लागेल. तर वरती सर्च मध्ये ना सबस्क्रिप्शन सर्च कर. तिथे नाही वरती मेन सर्च बार ऍक्टिव्ह डायरेक्टरीला सोडून होम वरती क्लिक केलं तरी चालेल. हा, तिथे. हा, सबस्क्रिप्शन आहे. त्यावरती क्लिक कर. ओके. हा, फ्री ट्रायल वरती क्लिक कर. ते सबस्क्रिप्शनचं नाव आहे. ठीक आहे. ऑर्गनायझेशन मध्ये वेगळे नेमिंग कन्व्हेन्शन असू शकतं, प्रोडक्शन, नॉन प्रोडक्शन, डिपेंड करतं ऍप्लिकेशन लेवल. इथे खाली फ्री ट्रायल नाही का, त्याच्यावरती क्लिक कर. सबस्क्रिप्शन दिसतंय खाली. हा, त्यावरती. IAM थर्ड नंबरचं ऍक्सेस कंट्रोल IAM. या, दिस ऍड बटन दिसतंय, त्यावरती क्लिक कर. ऍड रोल असाइनमेंट. हा, प्रिव्हिलेज ऍडमिनिस्ट्रेटर ओनर कर. सिलेक्ट कर. फक्त सिलेक्ट करून, हा बस, खाली नेक्स्ट वरती क्लिक कर. सिलेक्ट मेंबर. तिथे सर्च करते तो आयडी. अच्छा तर तो सिलेक्ट कर. हा, सिलेक्ट. ओके. नेक्स्ट. थर्ड वाला आलो युजर असाइन रोल्स. हा, नेक्स्ट. रिव्ह्यू अँड क्रिएट. रिव्ह्यू असेल ना. हो हो, करेक्ट. Let me share my screen. Let's try.
ओके. मी डायरेक्टरी स्विच करतो. चेक करतो कुठल्या डायरेक्टरीमध्ये आहे. ठीक आहे. तुम्ही कुठल्या टेनंटमध्ये तुम्ही इथे चेक करू शकता किंवा तिथे तुम्हाला दिसतंच नाव. इथे येऊन चेंज करू शकता. पोर्टल लोड घेत आहे. ठीक आहे. ते 3 डायरेक्टरी अगोदर 2च होत्या. आता 3 दिसतात. ठीक आहे. इथे केतनची आली डायरेक्टरी. करंट राज डायरेक्टरी आहे. त्याला आपण मी नंतर चेंज करतो. नाहीतर आत्ताच चेंज करू शकतो. त्याला ऍड. ठीक आहे. तुम्हाला पण प्रत्येकाचं नाव हे राहील ह्याच्यावरून मी चेंज करून टाकतो इथून. त्याची डायरेक्टरी ते मी टेनंट सर्च करतो. टेनंट प्रॉपर्टीज. इथे दिसते डायरेक्टरी नेम डिफॉल्ट डायरेक्टरी. मी केतन डायरेक्टरी करतो. सेव्ह. ओके. इथे दिसेल आता केतन डायरेक्टरीमध्ये मी आहे. तुम्ही बाकी कोणीच नाही केलं का प्रॅक्टिकल रिसोर्स ग्रुपचं? नाही केलं संदीप. कोणीच नाही. ओके. ठीक आहे. नाही काही अडचण नाही. मी ना सबस्क्रिप्शन क्रिएट करतो. सॉरी क्रिएट आहे आपलं. सबस्क्रिप्शन लेवलला तुम्हाला सगळ्यांना एक ऍक्सेस देतो. ठीक आहे. लेट्स से इथे फ्री ट्रायल इथे आलो सबस्क्रिप्शन मध्ये. IS मध्ये आलो. इथे तुम्हाला सगळ्यांना मी काय करतो रीड ऍक्सेस देतो आणि रिसोर्स ग्रुप वरती फुल ऍक्सेस देतो. ठीक आहे. प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल म्हणजे तुमच्या प्रत्येकाचा एक रिसोर्स ग्रुप क्रिएट करतो आणि तिथे ऍड करतो. रोल्स आहे. रोल्स मध्ये रीडर सिलेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट. रीडर सिलेक्ट केलंय मी. व्ह्यू ऑल रिसोर्सेस बट डज नॉट अलाउ यू टू मेक एनी चेंजेस. मी ते तुम्हाला जर रीडर ऍक्सेस दिला रिसोर्स ग्रुपला फुल ऍक्सेस दिला तर तुम्ही रिसोर्स क्रिएट करू शकता ना. येस. केतनला फुल ऍक्सेस राहील. केतन फक्त तू ना तुला मी तुझं मेन आयडी आहे ना तुला मी हे नाही करू शकत रिस्ट्रिक्ट. तो फक्त सांभाळून करत जा. ठीक आहे. जे प्रॅक्टिकल करतोय बाकीच्यांच्या याला टच नको करू. ठीक आहे. ओके. तुझ्या ग्रुप एकच तुला पण एक रिसोर्स ग्रुप क्रिएट करून देतो. तुझं अकाउंट आहे ना त्यामुळे. अच्छा. रिसोर्स ग्रुप लेवलला चेक ऍक्सेस. रीडर आहे. ठीक आहे. इथून चेक करू शकता तुम्ही कुठल्या तरी व्हेरीफाय करण्यासाठी. नेक्स्ट आहे ते आपण रिसोर्स ग्रुप्स क्रिएट करूया. मी इथे रिसोर्स ग्रुप सर्च करतो.
आरची. ठीक आहे. लोकेशन UK साऊथ करूयात. युरोप UK साऊथ. ओके. नेक्स्ट. क्रिएट. तू केतन बाकी कुणालाच तू याला सबस्क्रिप्शन लेवल ऍक्सेस दिला नव्हता, राईट? नाही नाही. नाही ना. ठीक आहे. करायचं. RG मीन्स रिसोर्स ग्रुप. ओके. लोकेशन इथे. आता मी जर इथे UK साऊथ इथे रिसोर्स ग्रुप मध्ये सिलेक्ट करतोय. ठीक आहे. UK साऊथ सगळ्यांसाठी. तर तुम्ही या रिसोर्स ग्रुपमध्ये US रिजनला VMs क्रिएट करू शकता. कुठलाही रिसोर्स US रिजनला क्रिएट करू शकता का? नाही, UK साऊथला दिले ना, UK साऊथलाच हो. करू शकतो. करेक्ट. करेक्ट. जर तुम्ही रिसोर्स ग्रुप त्या रिजन मध्ये सिलेक्ट केलंय तर त्याच रिजन मधले रिसोर्सेस तुम्ही त्याच्यात बनवू शकता. VM आपण फॉर एक्झाम्पल UK साऊथ हम्म. मध्ये ग्रुपमध्ये हा. VM केलं, पण त्याची कनेक्टिव्हिटी तर ओव्हरऑल कुठल्या पण रिजन सोबत राहणार, बरोबर ना? तुला एनेबल करावे लागेल. तो हा, जर तेच ना, तो म्हणजे दुसऱ्या याच्यात आहे. हा. करू शकतो. बरोबर. कनेक्ट सगळीकडे आहे अवेलेबल आहे. सपोज US चा Correct. रिजन सोबत ते म्हणजे ज्याच्यासोबत इनेबल करते सोबत त्या रिजन सोबत. हा हा. हो, करू शकतो. ओके. कारण की आपण अननेसेसरी कनेक्टिव्हिटी क्रिएट करत नाही. करेक्ट. आपण कनेक्टिव्हिटी कधी करतो की जेव्हा आपल्याला खरंच त्या ऍप्लिकेशन सोबत कनेक्ट करण्याची गरज आहे किंवा त्या VM ला त्याच्याशी कनेक्ट करण्याची गरज आहे, त्यावेळेस करत असतो. करेक्ट करेक्ट. ओके. आपण इथे 4 रिसोर्स ग्रुप्स क्रिएट केलेत. ठीक आहे. इथे मी प्रत्येकाला आता इथे येतो. राजवरती. ठीक आहे. इथे क्लिक केलं. ऍक्सेस कंट्रोल मध्ये आलो. इथे ऍड रोल असाइनमेंट. तर इथे मी देणार फुल ऍक्सेस. ठीक आहे. तो ओनर आहे त्या रिसोर्स ग्रुपचा, म्हणजे तो त्या रिसोर्स ग्रुपमध्ये काही पण करू शकतो क्रिएट. ओके. नेक्स्ट. सिलेक्ट मेंबर. राज. संकेतला आपण सेम ऍक्सेस देतो. Next.
मी कुठल्या डायरेक्टरीमध्ये गाईस कधी पण इथे बघायचं सध्या मी कुठे ऍक्सेस देतोय रिसोर्स ग्रुप मध्ये आहे संकेत आरजे मध्ये संकेतला मी इथे ऍक्सेस देतो इथे चेक करायचं कधी पण मी कुठे आहे सिलेक्ट केलं मेंबर सिलेक्ट नेक्स्ट नेक्स्ट व्ह्यू अँड असाइन ठीक आहे सोमनाथला गेलं privilege administrator next select तुम्हाला कॉन्ट्रीब्युटर ऍक्सेस जरी दिला ना तरी तुम्ही बाकीच्या गोष्टी तिथे करू शकता कुठल्याही ठीक आहे पण मी तुम्हाला ओनर ऍक्सेस देते म्हणजे तुम्ही व्हीएम वगैरे जे काही रिसोर्स क्रिएट करताना पण तुम्हाला कॉन्ट्रीब्युट ऍक्सेस असेल ना कॉन्ट्रीब्युटर तरी पण करू शकता हम्म. आता सोमनाथला जर राजच्या रिसोर्स ग्रुपमध्ये रिसोर्स क्रिएट करायचे असेल तर करू शकतो का Guys, anyone? कॉन्ट्रीब्युटर चे ऍक्सेस आहे ना त्याला. हा सोमनाथला या रिसोर्स ग्रुपवरती ऍक्सेस आहे ओनरची डायरेक्ट ओनर येतो ठीक आहे आता तो तुझ्या रिसोर्स ग्रुपमध्ये रिसोर्सेस क्रिएट करू शकतो रिसोर्स ग्रुपमध्ये नाही तर तो माझ्याच ग्रुपमध्ये गेला राज्यात करू शकणार नाही का बरं कारण त्याला ऍक्सेस कॉन्ट्रीब्युटर ऍक्सेस राज्याच्या ह्याच्यामध्ये दिलेले सॉरी नाही नॉईज येतोय काय काय म्हटलं आणि जे ऍक्सेस दिलेले आहेत ते रिसोर्स ग्रुप हा वरती दिलेत स्पेस इंडिव्हिज्युअल करेक्ट 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 बरोबर कारण की मी ना इथे राजचा रिसोर्स ग्रुप आहे राजला इथे ऍक्सेस दिलाय त्याचा ओनर याच्यामध्ये फुल ऍक्सेस दिला संकेतला फुल ऍक्सेस याच्यात दिला सोमनाथला फुल ऍक्सेस याच्यात दिला ठीक आहे आता राज काय ना राज इथे येऊन इथे काही पण रिसोर्स बनवू शकतो पण तो इकडे संकेतच्या याच्यात काही रिसोर्सेस नाही बनवू शकत संकेतचे बघू शकतो आणि सोमनाथचे पण रिसोर्सेस बघू शकतो रिसोर्स ग्रुप बघू शकतो का बघू शकतोय तो एनी आयडिया तर त्याच्या सेटिंग्स नुसार तो कॉन्ट्रीब्युटरचा बघू शकतो कॉन्ट्रीब्युटरचा ऍक्सेस दिलेला आहे ना आपण त्यांना त्यामुळं नाही पण त्यांच्या इंडिव्हिज्युअल रिसोर्स ग्रुप वरती दिलाय ना ज्याच्या राजला राजच्या रिसोर्स ग्रुपवर आहे संकेतला संकेतच्या रिसोर्स ग्रुपवर आहे सबस्क्रिप्शनचा सोमनाथला ऍक्सेस आहे ना सोमनाथच्या आपण सबस्क्रिप्शनचा ऍक्सेस असल्यामुळे करेक्ट सबस्क्रिप्शन लेवलला आपण रीड ऍक्सेस दिलाय त्याच्यामुळे ते इथे बघू शकतात ठीक आहे तुम्हाला जर सबस्क्रिप्शन लेवलचा जर रीडर ऍक्सेस मी काढला तर तुम्ही फक्त ज्याचे त्याचेच बघणार दुसरं तुम्ही कोणाचे बघू शकणार नाही एक्सेप्ट केतन बाकी फक्त तुम्ही स्वतःचेच रिसोर्स ग्रुप बघू शकता ओके अंडरस्टूड काही एक्झाम्पल बघायचं आहे येस. ठीक आहे कुणीतरी लॉग इन करता समजलंय ना हो समजलं. समजलं. समजलं ना ठीक आहे ओके आता मी इथून तुम्हाला इथे सेटिंग्स आहे कम्प्लीट आता तुम्ही फक्त ज्याच्या त्याच्या रिसोर्स तुम्ही डायरेक्ट इथून क्रिएट करू शकता ज्याच्या त्याच्या रिसोर्स ग्रुपमध्ये जाऊन इथे क्रिएट बटनवरती क्लिक करून करू शकता किंवा किंवा तुम्ही काय करू शकता तुम्हाला डायरेक्ट व्हर्च्युअल मशीन बनवायचे ठीक आहे इथे व्हर्च्युअल मशीन वरती क्रिएट वरती क्लिक करा आणि इथे तुमचा स्पेसिफिक जो पण रिसोर्स ग्रुप आहे तो सिलेक्ट करा राज त्याचं करायचं असेल तर तो करेल संकेतसाठी संकेतचा करेल सोमनाथसाठी करेल आणि केतनसाठी हा करेल ओके आज आज प्लीज सगळ्यांनी प्रॅक्टिकल करा ऍटलिस्ट व्हीएम क्रिएट करायला तरच आपण पुढे म्हणजे कळतं आपल्याला काय करतो ठीक आहे मी डिरेक्टरी चेंज करतो
येतं इथे रिसोर्स ग्रुप वरती येतो. हे दुसऱ्या अकाउंट मध्ये आलं, हे जे मला असं आहे ना त्या अकाउंट वरती मी आलो. इथे आपल्याकडे DTS टेस्ट RG म्हणून क्रिएटेड आहे. ठीक आहे, तर ते आता आपण VM क्रिएट करूयात. ठीक आहे, कुठल्या लोकेशनला आहे एकच मिनिट चेक करतो. ही आहे UK साऊथ, सेम रिजनला आहे. इथे आलो होम मध्ये, व्हर्च्युअल मशीन्स, क्रिएट अ व्हर्च्युअल मशीन. हे जे ऑप्शन दिसतात ना, Azure व्हर्च्युअल मशीन विथ प्रीसेट कॉन्फिगरेशन, तिथे काही स्पेसिफिक हे आहेत म्हणजे कॉन्फिगरेशन आहेत, त्यातून एक सिलेक्ट करून बेस्ट त्यावरती बेस्ट तुम्ही VM क्रिएट करू शकता. कम्प्युट E सिरीज, F सिरीज, D सिरीज, डेव आणि टेस्ट साठी हे सिलेक्ट करा, प्रोडक्शन साठी हे सिलेक्ट करा. ठीक, तर आपण तसं करत नाही, डायरेक्ट आपण कस्टमाइज असते, कारण की आपल्याकडे टेम्पलेट येते, त्या टेम्पलेट वरती बेस्ट आपण क्रिएट करत असतो. ठीक आहे, ते व्हर्च्युअल मशीन करायचे. म्हणजे कोणी तिकीट रेस करताना तुम्हाला एक तुम्हाला देणार आहे मी ते बनवून. एक फॉर्मॅट असतो, त्याला आपण VM टेम्पलेट, VM क्रिएशन टेम्पलेट वगैरे म्हणतो. ठीक आहे, त्या टेम्पलेट वरती सर्व डिटेल्स दिलेले असतात की व्हर्च्युअल मशीनचे कुठल्या VNet मध्ये पाहिजे, नाव काय असणार आहे व्हर्च्युअल मशीनचं. ठीक आहे, पुन्हा IP ऍड्रेस तर आपण डिसाईड करू शकतो जरी त्यांना माहिती नसेल तर. ठीक आहे, पण ते सांगतात ऍप्लिकेशन कोणता आहे, कुठलं VNet, कुठलं सबनेट. ठीक आहे, या बऱ्याच गोष्टी त्यात असतात. कुठल्या कुठल्या म्हणजे प्रोजेक्टसाठी आहे, आणि त्यांना ऑलरेडी प्रोजेक्टनुसार ते काय करतात ना, त्यांच्या बरोबर नाव त्यांना माहित असतं या VM ला कुठलं नाव दिलेलं आहे, ते बरोबर नाव सजेस्ट करतात आपल्याला कुठलं द्यायचं, आणि आपण एक स्टँडर्ड ठेवलेलं असतं, त्यांना त्या स्टँडर्ड नुसारच ते नेम द्यावे लागतात. जेव्हा आपले आर्किटेक्ट लोक एन्व्हायरमेंट बिल्ड करतो, त्यावेळेस आपण काय करतो, नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करत असतो, तर त्यांना ते त्या नेमिंग कन्व्हेन्शन नुसारच द्यावं लागतं. ठीक आहे, इथे आता मी VM क्रिएट व्हर्च्युअल मशीन वरती आलो. ते सबस्क्रिप्शन माझ्याकडे एकच आहे, तुमच्याकडे जर मल्टिपल असेल तर तुम्ही त्यातून जो ज्या सबस्क्रिप्शन मध्ये क्रिएट करायचा तिथे तो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, इथे रिसोर्स ग्रुप आपल्याकडे एक आहे, DTS टेस्ट RG म्हणून, त्यावरती क्लिक करायचं. नसेल तुमच्याकडे इथे तर तुम्ही डायरेक्ट इथून क्रिएट न्यू करू शकता आणि ते अटॅच करू शकता, किंवा तुम्ही रिसोर्स ग्रुप मध्ये जाऊन पण क्रिएट करू शकता. मायक्रोसॉफ्ट मध्ये मल्टिपल ऑप्शन्स असतात. त्या व्हर्च्युअल मशीनचं नाव द्यायचं आहे, तर मी ते नाव देतो. आपल्याकडे आहे DTS टेस्ट VM. ठीक आहे, असे नाव कधी राहत नाही, तिथे कसे असतात माहिती आहे का, बऱ्याच ऑर्गनायझेशन मध्ये कसे फॉलो करतात, आता काहीतरी DTS त्यांचं इनिशियल असेल. ठीक आहे, DTS नंतर ते करतील UKS, नंतर तिथे पुढे असेल त्यांचं काही पण ऍप्लिकेशन म्हणजे टेस्ट, UKS टेस्ट VM01 अशी नावं असतात. तुम्हाला त्यातून हे करावं लागतं. ते UKS म्हणजे काय, UK साऊथ, मी ते रिजनचं नाव टाकतोय, कुठल्या रिजन मधलं VM आहे. ठीक आहे, इथे टेस्ट म्हणजे टेस्ट VM आहे, आणि ते ऍप्लिकेशनचं, आता समजा जर ऍप्लिकेशन टेस्ट VM01 मी याला जर केलंय, मी ते ऍप्लिकेशनचं नाव असणार आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे समजा झेप्टो. ठीक आहे, मी इथे काय ZPT म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म. झेप्टो जर माझं ऍप्लिकेशन आहे, त्याचा मी शॉर्ट फॉर्म हा घेतला, ZPT टेस्ट VM, असे नाव असतात VMचे. ओके, आता हे आपल्या केसमध्ये पूर्ण नाव आहे DTS आहे, पण किंवा इथे आहे पण नसू शकतो, पूर्ण असं नाव ठेवतात. अंडरस्टँडिंगला नवीन नवीन तुम्ही जेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये काम करताना कुठल्याही Azureच्या, तुम्हाला हे फक्त नेमिंग कन्व्हेन्शन अंडरस्टँड करून घ्यायचं. हा ठीक आहे, UKS म्हणजे साऊथ रिजन मधलं हे VM आहे, ZPT म्हणजे या झेप्टो ऍप्लिकेशनचं VM आहे, त्याचं टेस्ट VM आहे 01. ठीक आहे, नंबरिंग वगैरे तुम्ही देऊ शकता, मल्टिपल VMs असतील. ओके गाईस, आता इथून रिजन सिलेक्ट करायचं. इथे रिजन आहे, मी जर आता US मध्ये ट्राय करायला घेतलं तर ते मला आलो नाही करणार पुढे जाऊन, कारण की माझं जे मेन रिसोर्स आहे RGचा तो UK साऊथ आहे. इथे तुम्हाला देते पण आपण क्रिएट नाही करू शकत त्यात. ठीक आहे, UK साऊथ, इथे बघा अवेलेबिलिटी झोन बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतो इथे नेहमी. तर इथे ना
दोन ऑप्शन आहे, सेल्फ सिलेक्टेड झोन. इथे मी पूर्ण एक्सप्लेन नाही करते, फर्स्ट तुम्ही व्हीएम क्रिएट करा, नंतर आपण पुन्हा एक एक गोष्टी समजून घेऊयात काय काय आहे. झोन मध्ये आपण क्रिएट करून बघूयात व्हीएम. ठीक आहे, आपल्याकडे अवेलेबिलिटी सेट आहे, व्हीएम व्हर्च्युअल मशीन स्केल सेट आहे, त्यात पण आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, पण अगोदर व्हीएम क्रिएट कसं करायचं त्यावरती हँड्स ऑन करून घ्या. नंतर आपण VM चे एक एक टॉपिक पुन्हा बघूयात, म्हणजे पुन्हा आपल्याला घ्यायचं एक एक पुन्हा सगळ्या गोष्टी करून बघायच्या. ठीक आहे, आता फक्त एक तुम्हाला हँड्स ऑन यावं म्हणून तुम्ही क्रिएट करून बघा लागतंय. ठीक आहे, अवेलेबिलिटी झोन आहे. इथे मी सध्या नो इन्फ्रास्ट्रक्चर सिलेक्ट करेन, नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी रिक्वायर्ड. ठीक आहे, इथे बऱ्याचदा आता डिपेंड करतो तुमच्या जर टेम्पलेट मध्ये असेल VM ला अवेलेबिलिटी झोन पाहिजे, स्केल सेट पाहिजे, ठीक आहे, त्यानुसारच तुम्ही. पण बऱ्याचदा प्रत्येक VM जात नाही अवेलेबिलिटी झोन मध्ये, बऱ्याचदा नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी सिलेक्ट असतं आणि करावं लागतं, कारण की त्यांचं जर रिक्वायरमेंट नसेल, कारण की अननेसेसरी चार्जेस वगैरे वाढतात. राईट, रिडंडन्सी नॉट रिक्वायर्ड म्हणजे याचा अर्थ काय होतं तुम्हाला, याचं काही मिनिंग अंदाज येतोय का काय असेल? रिडंडन्सी नॉट रिक्वायर्ड दॅट मीन्स जरी ईव्हीएम डाऊन टाइम आला तरी काही इश्यू नाहीये म्हणजे नाही का? तसं नाही. नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी, ठीक आहे. रिडंडन्सी म्हणजे काय की बॅकअप असतो आपल्याला एका ठिकाणी, म्हणजे एक 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 VM जरी स्टॉप झाला तरी. दुसरीकडनं ते व्हीएम रनिंग राहणार कुठल्या तरी दुसरा करेक्ट बॅकअप. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी रिक्वायर म्हणजे आम्हाला रिडंडन्सी नकोय, मी तसंच रन करतो. हा फेल झाला तर झाला, मला काही प्रॉब्लेम नाही असं. हे म्हणजे हे. डाऊन टाइम जरी आला इन केस थोडं हं, हं. व्हीएम काही कारणाने बाबा डाऊन गेले किंवा तरी काही इश्यू नाही आम्हाला नाही. हा हा, आम्हाला रिडंडन्सी काय लावून ऍडिशनल वाढणार मला वाटतं त्या सर्व्हिससाठी, राईट? बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे, बऱ्याचदा म्हणजे तुम्हाला येतात तुम्हाला रिक्वेस्ट येऊ शकते अवेलेबिलिटी झोन मध्ये इन्स्टॉल करा, अवेलेबिलिटी सेट मध्ये ठेवा. ठीक आहे, ते आपण नंतर एक एक बघूया. त्यावरती VM डायरेक्ट क्रिएट केलं ना तुम्हाला कळून जातं कसं आहे, कसं काम करतं कसं नाही. ठीक आहे, सध्या हे तुम्हाला फर्स्ट टाइम. हा हा, येस. हे फक्त UAT साठीच घेत असताना आपण नो रिडंडन्सी. नाही, डिपेंड करतं. काही कंपन्यांना त्यांना कॉस्ट कटिंग करायची असते त्यांच्या इंटरनल ऍप्लिकेशन. जर खूप क्रिटिकल ऍप्लिकेशन असेल तर मग दुसरे ऑप्शन सिलेक्ट करतात. क्रिटिकल क्रिटिकल सर्व्हिसेस जे ज्याला डाऊन टाइम 0.1% पण नाही का, असे ऍप्लिकेशन करेक्ट. तुम्हाला स्क्रीनिंग पाहिजेत ज्याच्यावरती मेजर तुमचं इम्पॅक्ट वगैरे आहे, अशा वेळेस काहीतरी ते घेतात माझ्या माहितीप्रमाणे. बरोबर बरोबर व्हीएमआर बरोबर. मध्ये फॉल्ट काहीतरी असं म्हणतो आपण, व्हीएमआर मध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे बघा, फॉल्ट फॉल्ट काहीतरी. टॉलरन्स आहे ते. हा, फॉल्ट टॉलरन्स आहे. तसं सेम. ठीक आहे, इथे आहे सिक्युरिटी टाईप. इथे ट्रस्टेड लॉन्च व्हर्च्युअल मशीन बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं. ठीक आहे, पण याला पण तुमचे Gen2 VMs वगैरे रिक्वायरमेंट असते. आता हे ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी कळून जातात, तुम्ही जेव्हा कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये करायला जाता तुम्हाला आर्किटेक्ट लोकांनी सांगितलेलं असतं स्पेसिफिक या सेटिंग सिलेक्ट करा. ठीक आहे, कारण की तुमच्याकडे जी टेम्पलेट असते त्यानुसार इथे बऱ्याचदा ही ठेवू शकता किंवा काही लोक स्टँडर्ड पण ठेवतात. ठीक आहे, म्हणजे याच्यात असं नाही की तुम्ही हे इमेज सिलेक्ट करा, ती इमेज सिलेक्ट करा. पण तुम्ही ट्रस्टेड लॉन्च व्हर्च्युअल मशीन ठेवलं तर तुम्हाला स्पेसिफिक एक Gen2च्या VMs सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, जर तुमची एक गोल्डन टेम्पलेट वगैरे ते बनवून ठेवलेली असेल, ती जर नसेल मॅच होत तर तुम्हाला स्टँडर्ड सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, आपण सध्या ट्रस्टेड लॉन्च व्हर्च्युअल मशीन वरती ठेवूया, म्हणजे एक सिक्युरिटी फीचर आहे. ठीक आहे, तुम्हाला सिक्युरिटी देणार ते टाईप ऑफ. इथे इमेज इमेज इथे उबंतू बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त इथे नेक्स्ट नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचंय, सी ऑल इमेजेस, किंवा इथे ड्रॉप डाऊन वरती सी ऑल मध्ये आलात ना, इथे भरपूर इमेजेस आहेत, पूर्ण इमेजेस तुम्हाला इथे लिस्ट होणार. विंडोज कुठल्या कुठल्या इमेजेस यावरती आहे, ओरॅकल. ठीक आहे, इथे मी एक स्टेप बॅक जातो. इथूनच मला मला फ्री इलिजिबल वाली पाहिजे, पण ती सिलेक्ट करा. ठीक आहे, आपण इथे म्हणजे ट्राय करूयात 2019. ठीक आहे, विंडोज सर्व्हर 2019 डेटा सेंटर Gen2 फ्री सर्व्हिस इलिजिबल. ठीक आहे, आता इथे आहे VMware आर्किटेक्चर. हे ARM जे शक्यतो लिनक्स मशीनला असतं अवेलेबल, विंडोजला त्याची काही गरज नाही. ऑलवेज 64 बिटच आपण प्रेफर करतो, राईट. इथे रन मी मायक्रोसॉफ्ट स्पॉट इन्स्टन्स सांगितलं होतं, आठवतं? त्यावरती डिस्काउंट असतो.
हा येस स्पॉट हा, इन्स्टन्स ते तेच आहे. सांगितलं प्रत्येक होतं पण ते हा बरोबर. हा वगैरे करू शकतो, त्याला दुसरी चांगली ऑफर आली तर असते ना, तर हा म्हणजे डिस्काउंट काय वगैरे. असतं ना, समजा समजा मायक्रोसॉफ्टचं हे डेटा सेंटर आहे, ठीक आहे. हे मायक्रोसॉफ्टचं डेटा सेंटर आहे. मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्ये ते त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, सर्व्हर्स वगैरे रॅक्स वगैरे आहेत. ठीक आहे, या रॅकमध्ये त्यांचे सर्व्हर्स आहेत. आता इथे त्यांचे तुम्ही जे पोर्टलवरून क्रिएट करणार आहे, ठीक आहे, हे तुमचं पोर्टल आहे. इथे पोर्टलवरून तुम्ही व्हीएम वगैरे क्रिएट करतात. ते बॅक एंडली कुठे इथे रॅक कुठल्या तरी एका रॅकवरती डेटा सेंटरमध्ये स्टोअर होत असतं. आता इथे प्रत्येक वेळेस कधी काय होतं, काही लोक शटडाऊन वगैरे करून ठेवतात डिअलोकेटेड, ठीक आहे, किंवा कोणी दुसरं त्यांच्याकडे फ्री स्पेस जेव्हा असतो या रॅकवरती, किंवा आणखी एक्स्ट्रा कोणी सीपीयू मेमरी यूज करू शकतं. ठीक आहे, त्यावेळेस ते ना स्पॉट इन्स्टन्स मध्ये आपण यूज करतो. म्हणजे ते त्यासाठी स्पॉट इन्स्टन्स देतात. कारण की काय होतं, जेव्हा नवीन कोणी येईल त्याला समजा इथे स्पेस संपत आला, म्हणजे दुसरे कोणी रिक्वेस्ट केली की म्हणजे नवीन रिक्वेस्ट आली की व्हीएम क्रिएट करण्यासाठी किंवा काही, तो आपला जो स्पॉट इन्स्टन्सचा जो अलोकेट आपण केलेली होती रॅम, ती याला जाईल, त्याला निघून जाणार. कळलं? इथून म्हणजे त्यांची फील होत आली तर ते आपली काढून घेणार आणि दुसऱ्याला देणार जो रिक्वेस्ट करतोय. ओके, अंडरस्टूड गाईज? रिसोर्स शेअर करतात. समजलं? शेअर करतात, हा, मग रिसोर्स शेअर नाही करत. रिसोर्स हे बघा, काढूनच घेतात. इकडे हा आता बघा, इथे इथे तुम्ही एक व्हीएम बनवलंय, ठीक आहे. आता तुम्ही एकटे नसतात व्हीएम बनवणारे, भरपूर लोक असतात स्पॉट इन्स्टन्स वरती. तुम्ही म्हणजे तुम्हाला असं स्पॉट इन्स्टन्स वरती तुम्ही ऑर्गनायझेशन लेवलला कधी तुम्हाला येतच नाही रिक्वेस्ट आली तरी तुम्ही स्वतःसाठी तुमचं काहीतरी टाइमपास म्हणून एक व्हीएम क्रिएट करताय. त्यावरती तुम्हाला काहीतरी करायचंय, काही डाउनलोड करायचंय काहीतरी, किंवा काहीतरी तुम्हाला असंच टेस्ट करायचं, त्यावेळेस तुम्ही स्पॉट इन्स्टन्स सिलेक्ट करा. तुम्हाला गेलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही इथे रिसोर्सेस सिलेक्ट केलेत बरोबर. इथे तुम्ही जे काय असेल तुमचं रॅम आहे, सीपीयू आहे, पण इथे या डेटा सेंटरमध्ये जे फ्री रिसोर्सेस पडलेले होते त्यातून तुम्ही स्पॉट इन्स्टन्सला यूज करतायत बरोबर. पण त्यांची ऑलरेडी त्यांची हे वाढली, म्हणजे दुसरे आता मार्केटमध्ये दुसरे लोक आहेत, ते इथे सेम रिसोर्स क्रिएट करायला रिक्वेस्ट करतायत. ठीक आहे, मग त्यांची जर रिक्वायरमेंट फुलफिल होत आली तर ते तुमचं काढून घेतात आणि त्यांना देतात जे नवीन रिक्वेस्ट करतायत. कारण की त्यांना तिकडे चार्जेस जास्त मिळतात ना तुमच्यापेक्षा. म्हणजे तो तुम्हाला जास्त चार्जेस पे करतोय. तुम्ही स्पॉट इन्स्टन्स वगैरे टेम्पररी म्हणून कमी पैशात करताय, पण समोर जास्त पैसे देणार आहे ना. समजा इथे तुम्ही व्हीएम क्रिएट केलं, इथे एखाद्याला त्याला व्हीएम क्रिएट करायचे म्हणजे स्पॉट स्पॉट इन्स्टन्स नाही, त्याला नॉर्मल व्हीएम क्रिएट करायचे, तर तो तुमच्यापेक्षा जास्त पैसे पे करतोय ना, मग ते त्याला देणार असं तुमचं काढून. ओके, मग ते अंडरस्टूड परत काय? जर आपल्याला क्लेम करायचे असेल तर करता येते का? त्याच्यात आता ऑप्शन आहे, पहिले ऑप्शन नव्हते, आता ऑप्शन अच्छा. आलेले आहेत. म्हणजे तुम्ही तो काय सिलेक्ट करायचा, अगोदर काहीच नव्हतं. स्पॉट इन्स्टन्स सिलेक्ट केलं ना, मी ते दाखवतो, हे ऑप्शन नव्हते अगोदर. आता इथे बघा, मी शॉर्ट मध्ये सांगायचं झालं ना, आता हा एक सर्व्हर आहे, ठीक आहे. याच्यात रॅम रॅम आहे समजा 28 GB रॅम आहे, ठीक आहे, आणि 16 कोर सीपीयू आहे, ठीक आहे. आता हा एक फिजिकल सर्व्हर, याच्यावरती तो व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करतोय. ठीक आहे, ऑलरेडी याच्यावरती एक व्हर्च्युअल मशीन आहे, ती यूज करते 16 GB, ठीक आहे, आणि सीपीयू यूज करते किती, 8 कोर 8 सीपीयू. इथे रिमेनिंग राहतात आपल्याकडे 16 यूज केलाय, ठीक आहे. आपल्याकडे आणखी आहे 16च आहे आणखी, ठीक आहे, अवेलेबल. तर आता दुसरा व्हीएम आहे, दुसरा पण सेम, एक दुसरा व्हीएम क्रिएट केलाय कोणीतरी. इथे तो यूज करतोय पकडून घे 8 GB रॅम, आणि सीपीयू यूज करतोय 4 कोर 4 सीपीयू. आता आपल्याकडे रिमेनिंग किती राहतात आपले, 8 आणि 16 आणि 8, म्हणजे आपली किती रॅम गेली आहे, 4 GB रॅम अवेलेबल आहे बरोबर. त्याच्यात 4 GB रॅम आहे, आणि सीपीयू पण आहे तुझ्याकडे किती, 4 कोर आहेत. आता इथे जोपर्यंत दुसरं व्हीएम बनत नाही तोपर्यंत त्या आयडलच आहेत ना, त्याचा युज होत नाहीये बरोबर. मग तुला याचे काही पैसे मिळत नाही, तर मायक्रोसॉफ्टने काय केलं समजा, की बाबा स्पॉट इन्स्टन्स घ्या तुम्ही,
माझ्याकडे एवढा स्पेस खाली आहे ना, तर मी 4 GB, मग याला तुला जर तू 4 GB ची रिक्वायरमेंट केली तर तुला 4 GB रॅम देऊ शकतात ते 4 GB. तुला 4 GB रॅम मिळाली बरोबर. आता त्यांचा जो फ्री स्पेस होता, फ्री रिसोर्सेस होते, तो यूज करतोय. पण आता त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट आली की मला VM पाहिजे 4 GB आणि 4 कोरच. मग ते काय करणार, तुझंच VM रिमूव्ह करून ते रिसोर्सेस याला देणार, कारण की हा त्याच्याकडून लॉंग टर्म साठी सर्व्हिस घेतोय ना. अंडरस्टूड. ओके, म्हणजे आपण पेमेंट केलं होतं, त्याचे चार्जेस दिले होते, त्याचं पेमेंट आपल्याला परत मिळणार का, रिफंड का कसं आहे? नाही, स्पॉट इन्स्टन्स मध्ये ऑलरेडी तू कमीच देतोय. हे जास्त हे आता हे जे मेन VM क्रिएट केलेले आहेत, हे जर तिथे जास्त इथे जर हे जर त्यांना 10,000 देत असतील, ठीक आहे, प्रत्येकी, तू इथे 1-2 हजारच देतोय यूज करण्याचे स्पॉट अच्छा. इन्स्टन्स असं आहे. आणि हा मग त्यांना हा जो न्यू क्रिएट करायला येतोय तो 10,000 देणार आहे, तर तुला 2,000 कशाला देतील ना, तुझं काढून घेतील, याला देतील. बरोबर. अंडरस्टूड. ते ऑलरेडी येस. तुझं स्पॉट इन्स्टन्स सिलेक्ट केलं का कमी रिसोर्सेस, कमी चार्जेस लागतात. ओके. ठीक आहे. आता इथे आपण स्पॉट इन्स्टन्स सिलेक्ट जर केलं, इथे बघा, इथे हे पहिले ऑप्शन नव्हते इव्हिक्शन पॉलिसी के. आता काय आहे, तो स्पॉट इन्स्टन्स जरी सिलेक्ट केलं तर तुला स्टॉप डिअलोकेट मध्ये सर्च करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. पण याचे तुम्हाला चार्जेस जास्त लागतील जेव्हा स्टॉप डिअलोकेटेड मध्ये जाईल तेव्हा. ठीक आहे. तुम्ही डिलीट केलं तर ते डिलीट होऊन जाणार. ठीक आहे. मला ऍक्च्युली ओव्हरलोड तुम्हाला या गोष्टी आताच नाही सांगायच्या. पहिले तुम्ही VM क्रिएट करायचं शिका, आपण नंतर बघूया त्या गोष्टी सगळ्या. ठीक आहे. पहिले अगोदर हँड्स ऑन येस. क्रिएट करा, नंतर आपण बाकीचं बघूया. ठीक आहे. साईज, ठीक आहे, साईज मेन आहे इथे. साईज इथे फ्री इलिजिबल सर्व्हिस आलं. इथून मी ही OS सिलेक्ट केली ना, फ्री सर्व्हिस इलिजिबल, आपल्याला तुम्ही मिनिमम चार्जेस मध्ये जास्त प्रॅक्टिस करू शकता, त्यासाठी आपण सिलेक्ट केलंय. ठीक आहे. इथे 1 CPU 1 GB तुम्हाला मिळते फ्री मध्ये, ती सिलेक्ट करा. ही जर सेम साईज तुम्हाला नसेल मिळत, UK साऊथ मध्ये मिळायलाच पाहिजे, कारण की मी पण त्याच रिजन मध्ये क्रिएट केलंय. राईट. इथे बघा, हे BS1 फ्री सर्व्हिस इलिजिबल, VMR फ्री फॉर द फर्स्ट 750 hours, म्हणजे तुम्ही 1 महिना हे VM फ्री यूज करू शकता. असं आहे. हे आहे. तुम्हाला ही साईज ना सेम फ्री साईज US ईस्ट मध्ये नाहीये. त्याचं मंथली कॉस्ट आहे फक्त 959 रुपीज, कारण की लेस रिसोर्सेस आहे. राईट. इथे बघते ना वरती, टाईप जनरल पर्पज VMचा टाईप आहे साईजचा. CPU 1 आहे, vCPU, रॅम 1 GB आहे, डेटा डिस्क 2 तुम्ही अटॅच करू शकता. मॅक्स आयऑप्स माहिती आहे सगळ्यांना. आयऑप्स म्हणजे काय? मॅक्स इनपुट आउटपुट काहीतरी नाही, मॅक्स इनपुट हा आउटपुट हा हा ठीक आहे, पर बरोबर. सेकंड का समथिंग. हा हा बरोबर. आयऑप्स म्हणजे जे काही थ्रूपुट असतो तुमचा डिस्क मधून, जो डेटा रीड राईट होतोय, ठीक आहे, त्याला आपण आयऑप्स म्हणतो. जे काही म्हणजे ट्रान्झॅक्शन होत आहेत. ठीक आहे. इनेबल हायबरनेशन याला अवेलेबल नाहीये. युजर नेम आणि पासवर्ड, हा इथे जो युजर नेम पासवर्ड तुम्ही सिलेक्ट करताय ते लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमच्या लॉग इन साठी तेच यूज होणार. इथे आता सिलेक्ट करतो ऍडमिन. ठीक आहे, माझ्यासाठी क्रिएट करतोय मी. पासवर्ड स्ट्रॉंग मागतंय का? ठीक आहे. ऍडमिन, हा तुमचा ऑपरेटिंग सिस्टम लेवलचा मेन ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट आहे. ठीक आहे. युजर नेम मस्ट नॉट इन्क्लूड रिझर्वड वर्ड्स. ठीक आहे. हा वर्ड रिझर्वड आहे, त्यामुळे तो सिलेक्ट नाही करू शकत आपण. ठीक आहे. आपण युजर नेम इथे देऊ. ऍडमिन. ठीक आहे. युजर नेम पासवर्ड लक्षात ठेवायचे सर्वांनी. व्हॅल्यू मस्ट बिटवीन 12 कॅरेक्टर्स लॉंग्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14. ठीक आहे. 12 कॅरेक्टर्स पासवर्ड पाहिजे त्याला. युजर नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, सेम पासवर्ड जे टाईप करायचं अगोदर लिहून घ्यावा. ठीक आहे. म्हणजे जे काही पासवर्ड इथे युजर नेम पासवर्ड टाकताय तर लिहून ठेवायचं आहे. पब्लिक इनबाउंड पोर्ट्स, अलाउ सिलेक्टेड पोर्ट्स. ठीक आहे. इथे ऑर्गनायझेशन मध्ये बऱ्याचदा नन ठेवतात. ठीक आहे. डायरेक्ट आपण अलाउ करत नाही, मोस्ट ऑफ द टाइम ननच असते इथे. इथे नन असतं.
ठीक आहे, कारण की ते ऑलरेडी सेटिंग्स असे कॉन्फिगर केलेले असतात, पण आपण सध्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला RDP वगैरे घ्यावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी आपण अलाव सिलेक्टेड पोर्टवरती क्लिक करणार आणि इथे फक्त आपण RDP पोर्ट सिलेक्ट करू 3389. आणि तुम्हाला जर HTTPS करायचं असेल, HTTPS कशासाठी असतो? HTTP आणि HTTPS सिक्युअर प्रोटोकॉल. वेबसाईट करेक्ट, कुठली वेबसाईट वेबसाईट वगैरे ऍक्सेस करतात तुम्ही त्यासाठी. ठीक आहे, आपण हे सिलेक्ट केले 3 प्रोटोकॉल. आपलं काही नाही, कोणी याच्यावर अटॅक जरी केला तर आपल्याला माहिती आहे आपलं फक्त लॅब साठी करतोय आपण. ठीक, सिलेक्ट इनबाउंड पोर्ट सिलेक्ट केले. नेक्स्ट नेक्स्ट इथे आहे डिस्क मध्ये आलो आपण. ठीक आहे, त्या डिस्क पण जे आहेत त्या नॉर्मली प्रीमियम, इथे OS टाईप जे दिसते इथे OS डिस्क साईज आहे इमेज डिफॉल्ट 127 GB डिफॉल्ट असते इमेजची. यातून तुम्ही कमी जास्त जे मला सिलेक्ट करायचे ते करू शकता. इथे Azure वरती बाय डिफॉल्ट OS साईज 127 GB ठेवतात. ठीक आहे, माझी तीच असते 170 डिफॉल्ट साईज आणि तीच ठेवतात ऑपरेटिंग सिस्टम साठी. OS टाईप आहे तुमची प्रीमियम SSD. ठीक आहे, इथे तुम्ही दुसरं पाहिजे असेल तर ते पण सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, डिलीट VM विथ हे टिक मार्क असू दे. इथे बाकी काहीच क्लिक करू नका तुम्ही, फक्त नेट ऍड करा सध्या तरी. फक्त तुम्हाला त्याचं नॉलेज द्यायचं. नेटवर्क मध्ये पण तुम्ही काहीच क्लिक नका करू, फक्त नेक्स्ट नेक्स्ट करा. बाय डिफॉल्ट त्याने क्रिएट करताय तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी. ठीक आहे, नेक्स्ट सिक्युरिटी ग्रुप बेसिक जे असेल ना तिथे काहीच क्लिक नका करू. नेक्स्ट करा मॅनेजमेंट वरती. फक्त असं नेक्स्ट नेक्स्ट करूनच तुम्हाला आज VM क्रिएट करायचे. ठीक आहे, बाकी गोष्टी तुम्ही फक्त रीड करा, कुठली काय गोष्ट आहे, कुठे काय होतंय. ठीक आहे, हे पण मी असंच ठेवतो, कुठेच क्लिक करत नाहीये. ठीक आहे, मॉनिटरिंग पण सेम. ऍडव्हान्स मध्ये काहीच नाही टाकत आहे. टॅक्स मध्ये फक्त टाका. तो टॅक्स तुम्ही आतापासूनच सवय लावून घ्या टॅक्स टाकायची. ठीक आहे, ओनर कोण आहे, XYZ. ठीक आहे, इन्व्हायरमेंट कोणतं आहे. ठीक आहे, एन्व्हायरमेंट आहे टेस्ट. ठीक आहे, त्याच्यात भरपूर ईमेल काय आहे, भरपूर टॅक्स डिपेंड करतं कंपनी कसे यूज करतात, कुठली ऑर्गनायझेशन. नेक्स्ट रिव्ह्यू अँड क्रिएट. ठीक आहे, क्रिएट इथे रिव्ह्यू करता येते तुमचे जे काही फाईन. तुम्ही जर काही मागे मिस केले ना मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन, तुम्हाला एरर देणार की तुम्ही ती इन्फॉर्मेशन अगोदर फिल करा. काही काही इन्फॉर्मेशन मस्ट असतात. बाकी आपण बघा, बाकी काही सिलेक्ट नाही केलं, बाकी सगळ्या ठिकाणी त्याने बाय डिफॉल्ट क्रिएट केलं आपलं व्हर्च्युअल नेटवर्क वगैरे. नेटवर्किंग मध्ये जर आलात ना ते बघा व्हर्च्युअल नेटवर्क आहे, सबनेट त्याने बाय डिफॉल्ट नवीन क्रिएट करता येतं तुमच्यासाठी. ठीक आहे, तर आपण त्या बाय डिफॉल्ट घेतलं त्यांना जे व्हॅल्यूज पाहिजे. आपलं व्हॅलिडेशन पास झालेलं आहे, आपण आता क्रिएट करू शकतो. एकदा व्हॅलिडेट करता येते. ठीक आहे, व्हॅलिडेशन पास्ट. आता क्रिएट कर. इथे तुम्ही प्रोग्रेस चेक करू शकता काय आहे. डिप्लॉयमेंट इज इन प्रोग्रेस. इथे ट्रॅक करू शकता काय काय होत आहे. ठीक आहे, इथे तुमचं जे काही त्यांनी क्रिएट केलं ऑपरेशन डिटेल्स वरती क्लिक करायचं असेल, इथे क्लिक करायचं. त्याची इन्फॉर्मेशन येईल काय 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 स्टेप त्यांनी कम्प्लीट केलं. ओके, लास्ट फक्त VM क्रिएट होत आहे. आता क्रिएटेड झालं, पूर्ण डिप्लॉय झालं नाही. क्रिएटेड प्रोग्रेस मध्ये आहे.
इथे दिसते टिक ग्रीन टॅग म्हणजे कम्प्लीट झालंय. विनेट क्रिएट करून झाली, पब्लिक आय पी दिला, एनएसजी पण क्रिएट केलं. ठीक आहे. हा आपला रिसोर्स आहे यूपीच्या डिस्ट्रिक्ट. हा याचं नेटवर्क इथरनेट कार्ड जे आपण म्हणतो ना त्याला आपण आय पी ऍड्रेस देणार ते पण क्रिएट झालं. आता आपण तर एकच व्हीएम क्रिएट केलंय पण आपण रिसोर्सेस बघूयात किती क्रिएट झाले त्याचं. युअर डिप्लॉयमेंट इज कम्प्लीट. तुम्ही गो टू रिसोर्स आहे तर क्लिक केलं तर तुम्ही इथे येणार VM मध्ये. हा तुमचं व्हर्च्युअल मशीन रेडी आहे. इथे बघा एरर येते काहीतरी, व्हर्च्युअल मशीन एजंट स्टेटस इज नॉट रेडी. ठीक आहे, आत्ताच ते इन्स्टॉल होत आहे तर त्याला थोडासा वेळ लागतो, थोड्या वेळाने ऑटोमॅटिक जाईल. नाही गेलं तर तुम्हाला तो एजंट पुन्हा रिइन्स्टॉल वगैरे करावा लागतो. ठीक आहे, ॲज्युअर व्हर्च्युअल प्रत्येक व्हर्च्युअल मशीनवरती एक ॲज्युअर व्हर्च्युअल मशीन एजंट असतो. ठीक आहे, जो की म्हणजे इथे हेल्थ वगैरे बाकी सगळे रिसोर्स त्यांचा बाय डिफॉल्ट तो इन्स्टॉल होत असतो एजंट. आता कोणी RDP करतं काय आय पी ॲड्रेसला? एनिवन की मी करू? ठीक आहे, मीच करतो. युजर नेम पासवर्ड सेम जो आपण इथे दिला होता VM admin. So yes. लॉगिन होत आहे. दुसऱ्याला द्यायचं असलं तर आपण ती VM ची फाईल डाउनलोड करून पण देऊ शकतो ना त्या RDP ची. हो हो. पण तसं आपण कधी देत नाही. इथे आपण स्वतः जसं बरोबर त्याला पोर्टल ऍक्सेस असतो तिथूनच तो ज्याला पाहिजे तो लॉग इन करतो. लॉग इन झालं इथून. येस. फक्त एवढं टेस्ट करायचं असतं मला लॉग इन करून. थोडं स्लो राहील कारण की 1च CPU आहे आणि 1 GB रॅम आहे. नॉर्मल सर्व्हर सारखं सर्व्हर आहे. हे याचं प्रॅक्टिकल आज करून घेऊ. असं ते काही याचं नाही का पॅचेस वगैरे जे असतात ते आपल्याला नंतर मारावे लागतात का ऑलरेडी अप टू डेट मध्ये येतात त्याचे पॅचेस? तसं नसतं, डिपेंड करतं. आता बऱ्याच वेळेस काय करतात जसं आपलं ऑन प्रिमाइस पॅचिंगची टीम असते सेपरेट. ठीक आहे, ती SSM थ्रू पॅच करत असते. तर ते ते हे असं करू शकतात की हे VMs त्यांच्या SSM मध्ये ऍड करू शकतात. कारण की ऑन प्रिमाइसेस तो Azure कनेक्टिव्हिटी ऑलरेडी क्रिएट केलेली असते. ठीक आहे, नॉर्मल आपण तुम्ही ऑन प्रिमाइसेस खूप इझिली मॅनेज करू शकता क्लाउड कुठले असेल. डिपेंड करतं, कधी कधी तुम्ही तुमचं पूर्णच इन्फ्रास्ट्रक्चर Azureवरती असेल तर तुम्ही इथे पण SSM सर्व्हर वगैरे डिप्लॉय करू शकता. किंवा पॅचिंगचे बरेच ऑप्शन आहे, ऑटो पॅच वगैरे ते करू शकता. ठीक आहे, पण बऱ्याचदा SSM थ्रूच करतात आमच्याकडून लोक.
ओके, सेम आपलं ऑन प्रेमिसेस वाणी मग हो नाही. सेम सेम, फक्त ते ती VM तिथे ऍड करा, तिथे दिसतील तुम्हाला. ऍप्लिकेशन सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. ते हो. विंडो डाऊन टाइम वगैरे बघूनच करावं लागतं युजली ऑर्गनायझेशन मध्ये. मग आता कसं Sorry? जर Azure पूर्ण कंट्रोल Azure कडे दिलं तर मग ते पॅचिंग त्यांच्या शेड्यूल नुसार करतील. आणि आपल्याला बरोबर. आपलं जे डाऊन टाइम असेल, बाबा ह्या टाइम मध्ये आपला सर्व रिपोर्ट झाला पाहिजे, प्रॉपर शेड्यूल करून आपण करू शकतो आपल्या एंडने. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम बरोबर, बरोबर. Azure क्लाउड वरती जरी सर्व्हर असेल तर पॅचिंग वगैरे हा पार्ट जे ते ऑर्गनायझेशन टेक केअर करत असेल, बरोबर? हो बरोबर, कारण की तुमची जर ऑलरेडी पॅचिंगचं एन्व्हायरमेंट सेट असतं बरोबर सगळ्यांचं, तुम्ही घेताय Azure, पण तुमचं ऑलरेडी पॅचिंग तिथून जर होते तर तुम्ही तिथे ऍड करू शकता पॅचिंगच्या लिस्टमध्ये सर्व्हर्स. तुम्ही कारण की ऑन प्रिमिसेस वरून पण RDP होणार ना, जसं की आता मी माझ्या लॅपटॉप वरून RDP केलं. ठीक आहे, तर तुम्ही लॉग इन वगैरे डायरेक्ट पोर्टलला तुम्हाला सगळ्यांना ऍक्सेस असणार. ठीक आहे. पण मला एक म्हणायचं, दुसरं एक संदीप एक क्वेश्चन आहे माझा. हम्म, लाईक आता हम्म, माझं Azure सर्व्हर आहे, पण माझं पॅचिंगचं माझा जो एसएम सर्व्हर आहे माझा ऑन प्रेम आहे. तर मग तिकडनं पॅचेस हम्म. मी करू शकतो ना तिकडे Azureच्या हो सर्व्हरवर डिप्लॉय? हो, का नाही करू शकत? तू लॉग इन सगळ्या गोष्टी करू शकतो नॉर्मली, जसं की म्हणजे तुम्ही ऑन प्रिमायसेस वरती तुमच्या लोकल नेटवर्कवर सोबत कनेक्टिव्हिटी असते बरोबर, तुमचे पूर्ण म्हणजे तुम्ही जे पाहिजे जिथे जिथे कनेक्टिव्हिटी पाहिजे तिथे तुम्ही कनेक्टिव्हिटी क्रिएट करू शकता. असं आहे. हा. तर ओके बऱ्याचदा ओके. तर इथे जे Azureचे फायरवॉल आहेत, लोक Azureचे फायरवॉल वापरत नाही, त्यांच्या ऑन प्रिमायसेसचे फायरवॉल वापरतात Azureच्या कनेक्टिव्हिटीसाठी. कळलं ना? ओके. कनेक्टिव्हिटी तशी केलेली असते नेटवर्क टीमने. ओके ओके. कारण की Azure मध्ये पण एक नेटवर्क टीम असते, जे की बाकी फायरवॉल जे काही बाकीच्या गोष्टी, आता Azure ऍडमिन VNet वगैरे ते क्रिएट करणार, पण बाकीचे राऊट टेबल करतात, फायरवॉल वगैरे बघतात. ठीक आहे, जे नेटवर्किंगचे जे पार्ट असतात ते नेटवर्क टीम करते Azure पोर्टल वरती पण. ओके. ओके ओके गाईज, लेट्स नो आय नीड टू जॉईन द इंटरव्ह्यू. तुम्ही आज प्रॅक्टिस करा VM ची. ओके, काय येस. असेल तर मला मेसेज करा. आज VM क्रिएट करून घ्या, फ्री सर्व्हिस वाले, अननेसेसरी क्रिएट करू नका. ठीक आहे, जे मी येस. दिलंय तेच रेकॉर्डिंग बघून करा वाटल्यास. ठीक आहे, आणि ज्याच्या ठीक आहे. त्याचा तुम्हाला रिसोर्स ग्रुप आहे, तुमच्या रिसोर्स ग्रुप रिलेटेड करून करा. ठीक आहे. चालेल. ठीक. ओके ओके ओके. ओके, बाय. बाय बाय. ओके.